तन्वी नेहमीप्रमाणे ऑफिससाठी तयार होत होती. टेबलवर चहा ठेवलेला थंड झाला होता. ती आरशात स्वतःकडे पाहत केस आवरत होती. पण तिचं मन मात्र दुसरीकडेच होतं. आरशात दिसणारा चेहरा सुंदर होता, पण नजरेत रिक्तता होती. जणू काही दिवसांपासून न बोललेली हजारो वाक्य त्या डोळ्यांच्या मागे साठलेली होती. "तू अजून तयार झाली नाहीस का?" स्वयंपाकघरातून प्रसादचा आवाज आला. "हो, 5 मिनिट," ती कोरड्या आवाजात म्हणाली. प्रसाद बाहेर आला. ताठ शरीरयष्टी, नीट इस्त्री केलेले शर्ट, हँडसम दिसणारा पुरुष. बाहेरून पाहिलं तर अगदी हे दाम्पत्य परफेक्ट दिसत होतं. पण त्या परफेक्शनच्या आड काहीतरी खोल रुजलेलं होतं. ते एकमेकांकडे पाहत नव्हते आणि आता बोलणंही मर्यादित व फक्त आवश्यक तेवढंच होत होतं. "टिफिन ठेवते, लंच टायमिंगला खा," तन्वी म्हणाली. "हं," प्रसादने बस इतकंच उत्तर दिलं आणि मोबाईलमध्ये बघत राहिला. पण कधी काळी याच जोडीने या घरात हसण्याचे अनेक क्षण घालवलेले होते. प्रसाद कॉलेजमध्ये तन्वीचा सिनियर होता. त्यांची प्रेम कहाणी फिल्मसारखीच रंगली होती. घरच्यांच्या थोड्याशा नाराजीवर, पण नंतर घरच्यांना विश्वासात घेऊन त्यांनी लग्न केलं. पहिल्या 2 वर्षात संसार म्हणजे आनंदाचे जणू काही समुद्रच होता. लाँग ड्राईव्ह, संध्याकाळी चहा सोबत घेणं, एकत्र गप्पा मारणं, एकमेकांना छोटे मोठे सरप्राईज देणं. तिचं त्याच्यावरचं वेडं प्रेम, सगळं काही स्वप्नवत होतं. पण हळूहळू त्या स्वप्नाच्या कडावर वास्तवाची झीज सुरू झाली. प्रसादच्या करिअरची धडपड, ऑफिसच्या प्रेशरने त्याला कोरडं बनवलं. तर इकडे तन्वीच्या अपेक्षा, नात्याला वेळ देणं, प्रेमासाठीची ओढ तिचं मन रिकामं करत गेलं. तेव्हा तन्वी बोलते, "तू बदललास प्रसाद." "नाही तन्वी, तू बदलली आहेस." असं बोलणं आता त्यांच्यामध्ये नेहमीचंच झालं होतं. कधी ताण, कधी राग, कधी गप्प शांतता. पण एक गोष्ट कायम होती, ती म्हणजे दोघांच्यामध्ये वाढत जाणारं अंतर होय. त्या दिवशी ऑफिसला जाताना तन्वी कारमध्ये शांत बसली होती. रेडिओवर एक गाणं लागलं. ती हळूच हसली, पण त्या हसण्यात वेदना होती. संध्याकाळी घरी परतल्यावर तिला टेबलवर एक फाईल दिसली. घटस्फोटाचा अर्ज. ते पाहून तिच्या हातातून ती फाईल खाली पडली आणि तिला समजलं की आता हे नुसतं भांडण राहिलेलं नाहीये, तर हे आता अनपेक्षित निर्णयाच्या दिशेने झुकणारा प्रवास सुरू झाला आहे. तिने थरथरत्या हातांनी व नजरेने प्रसादकडे पाहिलं. "हे काय आहे प्रसाद?" "मी थकलोय तन्वी. रोजचं हे ताण, तणाव, वाद, अपेक्षा, जबाबदारी. मला आता हे असं जगायचं नाहीये." "आणि मला?" तिचा आवाज तुटला. तिला "तुलाही शांती हवीच आहे ना? मग कदाचित आपल्याला वेगळं होणंच योग्य आहे." असं तो कोरडेपणाने बोलून गेला आणि त्या रात्री तन्वी रडत रडत झोपली. प्रसाद दुसऱ्या खोलीत गेला. 2 माणसं एकाच घरात होती, पण त्यांच्यामध्ये मौनाचा घटस्फोट कधीच झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तन्वी जागी झाली, तेव्हा घरात एक असह्य शांतता होती. स्वयंपाकघरात काहीतरी हालचाल नव्हती. प्रसादही कधीच बाहेर गेला होता, कदाचित ऑफिसला किंवा कदाचित स्वतःपासून लांब कुठेतरी गेला असावा. असा विचार करत ती हॉलमध्ये आली, तेव्हा टेबलवर ठेवलेली एक चिठ्ठी तिच्या नजरेस पडली. "थोडा स्पेस हवाय, विचार करायचा आहे," प्रसाद म्हणाला. तन्वीने ती चिठ्ठी हातात घेतली, पण मनात विचारांचं वादळ उठलं. स्पेस म्हणजे काय? प्रेमात स्पेस मागणं म्हणजे दूर राहण्याची सुरुवात नाही का? असं ती स्वतःशीच बोलली. ती जुन्या आठवणीत हरवून गेली. तिला आठवलं की पहिल्यांदाच ती आणि प्रसाद भेटले होते. कॉलेजच्या एका स्पर्धेत. प्रसादने बोललेलं वाक्य आजही तिला आठवत होतं. "लोक शब्द जिंकायला बोलतात, पण मला मन जिंकायला बोलायला आवडतं." आणि त्या क्षणापासून तन्वी त्याच्यात हरवलेली होती. त्याच्या शब्दांमध्ये, त्याच्या डोळ्यात, त्याच्या व्यक्तिमत्वात. खरं तर दोघेही एकमेकांवर नितांत प्रेम करायचे. त्यांचं प्रेम वेड्यासारखंच होतं. कॉलेज संपलं, जॉब लागला आणि मग घरच्यांना सांगून त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर सुरुवातीचे दिवस खरंच स्वप्नवत होते. त्यांच्या लहानशा फ्लॅटमध्ये प्रेम भरून वाहत होतं. एकत्र केलेला चहा, रात्रीची पावसातील सैर, रविवारची स्वयंपाकघरातील गोंधळ, एकमेकांशी साधलेले संवाद, सर्व काही अगदी छान सुरळीत चालू होतं. पण वेळ गेली तशी गोष्टी बदलत गेल्या. प्रसादचं काम वाढलं. त्याचं लक्ष करिअरकडे अधिक गेलं. परिणाम घरात व नात्याला वेळ देणं अवघड झालं. तन्वी ऑफिसनंतर घरात एकटी बसून राहायची. कधीतरी त्यांचे एक स्मित हास्य, एक मिठी, एक शब्द मिळेल म्हणून. आणि कधीतरी तिने विचारलं की आपण आधीसारखे का राहिलो नाही? आपलं नातं पहिल्यासारखं नाही का? तर तो म्हणायचा, "अगं जीवन पुढे जात आहे, सगळं बदलत आहे." ती हसली, पण आतून तुटली होती.
कारण तिच्यासाठी प्रेम बदलणं नव्हे तर स्थिरता होय. एके दिवशी तिने प्रसादचा मोबाईल वाजताना ऐकला, माधवी कॉलिंग. त्यानंतर तिच्या नजरेस काही चॅट्स पडले. ते फार मोठे काही नव्हते, पण त्या ओळीने तिचं मन हादरवलं. तू उद्या ऑफिसला आलास तर कळव, लंच एकत्र करूयात. ती तेव्हा काही बोलली नाही, पण त्या दिवसापासून तिच्या मनात एक शंकेचं बी रुजलं गेलं आणि ती शंका प्रेमाला अलिप्त करत गेली. ती अस्वस्थ झाली. 2 दिवसांनी तिने प्रसादला विचारलं, तू माधवीला ओळखतोस? प्रसादने सरळ उत्तर दिलं, हो, ऑफिसमध्ये नवीन आहे. तिच्यासोबत लंच घेतोस? हां, मग काय झालं त्यात? आम्ही सगळे मिळून घेतो, पण तुला काय अडचण आहे? मी काहीही करेन. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले, पण ती काही बोलली नाही. आणि त्या रात्री पहिल्यांदा तिने प्रसादपासून आपलं हृदय मागे घेतलं. त्यानंतर बऱ्याच अशाच छोट्या मोठ्या गोष्टी बदलत गेल्या. काही महिन्यांनी तन्वीची आई तिला भेटायला आली. बाळा, सगळं ठीक आहे ना? हो आई, अगदी ठीक आहे, ती बोलली. पण आईला तिच्या डोळ्यातील दुःख दिसलं आणि आईने हलकं हसत म्हटलं, लग्न म्हणजे फक्त 2 माणसं एकत्र राहणं नाही बाळा, तर 2 मनांची जुळवाजुळव असते आणि कधी ती विस्कटते तेव्हा एकाला मोकळं होणं आवश्यक वाटतं, पण दुसऱ्याने त्याला समजून घ्यायला हवं. तन्वी आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडली. आई, मला वाटायचं मी त्याच्यासाठी सर्व काही आहे, पण आता त्याचं सर्व काही माझ्या वाचून पूर्ण होते गं. मग आईने तिचे केस कुरवाळले. प्रेम टिकतं तेव्हाच जेव्हा दोघं त्यात जगतात, पण नात्यात एकटाच जगायला लागला की ते संपायला वेळ लागत नाही. असेच दिवस पुढे जात गेले. प्रसाद आणि तन्वी एकाच घरात 2 जीव अनोळखी झाले. प्रसाद आता फार कमी बोलायचा, तर तन्वीने स्वतःला कामात झोकून दिलं. पण तिच्या मनातील शांततेने तिचं अस्तित्व मात्र डगमगत होतं. एका रविवारी ती कपाट आवरत होती, तेव्हा एक अल्बम सापडला, त्यांच्या लग्नाचा. फोटो पाहताना तिचे हात थरथरले. ते हसरे चेहरे, ती फुलांनी सजलेली मांडवावरचे क्षण, तिच्या डोळ्यातील स्वप्न, त्यांच्या डोळ्यातील अभिमान, ते स्वप्नवत क्षण, सगळं परत जगावंसं वाटलं होतं तिला. पण आता सगळं हातातून निसटून जात असल्याचा भास तिला झाला आणि तो फोटो बघत म्हणाली, किती सुंदर होतो आपण आणि आपलं प्रेम, आपलं नातं. पण काय, कधी, कसं काय झालं की प्रेम हरवत गेलं? दुपारी प्रसाद घरी आला तेव्हा तन्वी फोटो हातात घेऊन बसलेली पाहून म्हणाला, काय बघतेस? आपला भूतकाळ? पण ते आठवून काय उपयोग? आता परत तसं होणं शक्य नाही. पण का नाही? ती अचानकपणे म्हणाली, कारण माझं मन आता थकलंय तन्वी. कारण मी सगळे प्रयत्न केले, पण रोजचे वाद, अपूर्ण अपेक्षा, तुझा राग, तुझं वागणं, म्हणूनच मला आता आपल्यात प्रेम नाही राहिलं असं वाटत आहे. हे ऐकून ती काही क्षण स्तब्ध राहिली. आणि त्यासाठीच तर दोघांनी स्वतःला मुक्त करूयात, असं प्रसाद बोलला. त्या शब्दांनी घराचं वातावरण जणू थंड पडलं. त्या रात्री त्यांनी एकमेकांकडे पाहिलं नाही, पण त्यांच्या डोळ्यात एक सामायिक भावना होती, ती म्हणजे थकवा, विरह. 2 दिवसांनी त्याने काउन्सिलिंगचं ठरवलं. तेव्हा काउन्सिलर म्हणाली, घटस्फोट घ्यायचा असेल तर आधी एकमेकांचं मन समजून घ्यायला हवं, कारण काही वेळ शब्दांनी जखमा भरतात. पण काउन्सिलिंगच्या सेशनमध्ये दोघंही शांत होते. मग तुमच्यात प्रेम संपलं आहे का? काउन्सिलरने विचारलं. प्रसाद म्हणाला, मला आता तिच्याविषयी काही वाटत नाही. तन्वी म्हणाली, पण मला अजूनही वाटतं आणि हे नातं टिकवावं यासाठी मी तयार आहे. पण प्रेम एकट्याने जिवंत राहत नाही, तेही तितकंच खरं आहे. त्या वाक्याने खोलीवर शांतता पसरली. काउन्सिलरने त्यांना 3 आठवड्यांचा कालावधी दिला. 3 आठवड्यात विचार करा, खरंच घटस्फोट हाच मार्ग आहे का? की तुम्ही एकमेकांसोबत राहायला तयार आहात? त्यानंतरच्या त्या दिवसामध्ये तन्वी स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करू लागली. ती रोज डायरी लिहू लागली. पण आज पुन्हा त्याचं नाव मनात आलं. अजूनही त्याची सवय सुटलेली नव्हती. तर इकडे प्रसादने स्वतःला कामात झोकून दिलं. पण त्याचं मनही रिकामं होतं. त्याला उमगलं की ती नसेल घर, तर घरच राहत नाही. एका रात्री तो घरी आला तेव्हा तन्वी झोपलेली होती. तिच्या चेहऱ्यावर चांदणं पडलं होतं. तो शांतपणे बसला आणि मनात स्वतःला विचारलं की खरंच मी हिच्याशिवाय जगू शकतो का? पण मग दुसऱ्या क्षणी त्याला आठवलं की नात्यातील भांडण, आरोप, अपेक्षा हे सगळं आठवून तो सरळ उठला आणि पुन्हा दूर निघून गेला. त्या 3 आठवड्यांच्या शेवटच्या दिवशी त्यांना निर्णय घ्यायचा होता. तन्वी कोर्टातल्या पायऱ्या चढत होती. तिच्या हातात घटस्फोटाचा अर्ज होता, पण मनात आठवणींचं ओझं देखील तितकंच होतं. प्रसाद तिच्या शेजारी शांतपणे चालत होता. कोर्टात वकिलाने विचारलं, दोघांचीही समजुतीने घटस्फोटला संमती आहे का? तेव्हा
तन्वीने प्रसादकडे पाहिलं. त्यांच्या नजरा भिडल्या आणि शेवटच्या वेळी तो म्हणाला, "हो." मग तीही म्हणाली, "हो." पण खरं तर त्या होमध्ये 100% नको लपलेलं होतं. कोर्टाबाहेर पडल्यावर आकाश गडद झालं. पाऊस पडू लागला. तन्वी जिन्याच्या खाली उभी राहिली आणि तिच्या डोळ्यातून पावसाबरोबर अश्रू देखील वाहू लागले. प्रसाद थोडा थांबला, पण मग हळूच निघून गेला. ती मात्र तिथेच उभी राहिली. कदाचित प्रेम संपत नाही, तर फक्त त्याचं रूप बदलतं. काही वेळाने कोर्टातून बाहेर पडून तन्वी घरी आली, तेव्हा घर रिकामं वाटत होतं. त्याच भिंती, तोच सोफा, तीच खिडकी, पण आता त्यात श्वास नव्हता. प्रसादची बूट रॅकमध्ये नव्हती, त्याचा परफ्यूमचा सुगंध हवेत नव्हता आणि सगळ्यात जास्त म्हणजे आता कोणाची वाट पाहणं नव्हतं. ती सोफ्यावर बसली. हातात कोर्टाचा निर्णय होता. लग्न संपुष्टात येत आहे. ती काही मिनिटे त्या शब्दाकडे बघत राहिली, जणू ते अक्षर तिच्या आयुष्याचे शेवटचे वाक्य होते. तिला आठवलं, जेव्हा लग्न झालं तेव्हा सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या की देव तुमचं नातं अखंड ठेवो. आणि आज ती एकटी होती, पण तिच्या आत कुठेतरी एक आवाज उठत होता की अखेर तू मोकळी झाली आहेस तन्वी, किंमत नसलेल्या नात्यातून. आता स्वतःसाठी जग. असेच दिवस पुढे जाऊ लागले. तन्वीने स्वतःला कामात झोकून दिलं. तिने नवे प्रोजेक्ट्स घेतले. ऑफिसमध्ये जबाबदाऱ्या वाढवल्या. काहींनी तिच्या डोळ्यातील दुःख ओळखलं, काहींनी गॉसिप केलं, पण ती आता या सगळ्या पलीकडे गेली होती. कारण तिने स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारलेली होती. ती रात्री घरी आली की ती कधी-कधी जुन्या फोटोकडे पाहायची, तर कधी डायरी लिहायची. आजही त्याची आठवण आली, पण आता ती जखम नाही, तर सवय झाली होती. एका रविवारी सकाळी तिने नवी सुरुवात करायची ठरवली. जुना अल्बम कपाटात ठेवून ती म्हणाली, "बस, बस झालं आता. यापुढे इतके असं जगायचं आहे की आठवणींना देखील माझा हेवा वाटायला हवा." रोज आता ती योगा क्लासला जाऊ लागली. नवीन लोकांना भेटू लागली. क्लासमध्ये तिची ओळख झाली प्राचीची, एक तरुण विधवा. प्राचीने हलकं हसत म्हटलं, "आपल्या कथा वेगळ्या, पण वेदना मात्र सारख्याच आहेत. आपण दोघींनीही कोणाला तरी हरवलं आहे, पण सापडणार आहोत मात्र स्वतःला." तन्वी हसली आणि पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने तिला हलकं वाटलं. त्यानंतर ती आणि प्राची एकमेकींच्या आधार बनल्या. ऑफिसमध्ये तिचं काम आता सगळ्यांच्या नजरेत येऊ लागलं. तिने आपले पूर्ण लक्ष कामावर केंद्रित केलं. तिच्या आत्मविश्वासाने बॉस इम्प्रेस झाला आणि एका मीटिंगमध्ये तो म्हणाला, "तन्वी, तुझे तन्वी, तुझे डेडिकेशन पाहून वाटतं कंपनीला तुझ्यासारख्या लोकांची गरज आहे. आपण पुढच्या महिन्यात मुंबई प्रोजेक्टसाठी तुला टीम लीडर करतो." ती हसली, पण मग मनात विचार आला की पूर्वी हा अभिमान मला प्रसादला दाखवायचा होता. आज दाखवायला कोणीच नाही, पण मला अभिमान स्वतःवर आहे. एका संध्याकाळी योगा क्लासनंतर प्राचीने विचारलं, "तन्वी, तू परत प्रेमावर विश्वास ठेवतेस का?" ती थोडी थांबली. "प्रेमावर नाही, पण प्रेम देण्याच्या क्षमतेवर ठेवते. कारण जे लोक खऱ्या मनाने प्रेम करतात ते कधीच अपूर्ण राहत नाहीत, ते फक्त बदलतात." त्यानंतरच्या काही महिन्यांनी तिने नवा छंद सुरू केला, चित्रकला, रंग, ब्रश, कॅनव्हास. आणि तेव्हा तिच्या मनातल्या जखमांनी रूप धारण केलं. ती चित्रांमधून व्यक्त होऊ लागली. खरं तर तिला चित्रकलेची आवड आधीपासूनच होती, पण वेळेअभावी ती त्यावर काम करत नव्हती. पण आता तिने आपला हाही छंद जोपासला. एका प्रदर्शनात तिच्या चित्राने सर्वांचं लक्ष वेधलं. "तुटलेले धागे" नावाचं ते चित्र होतं. 2 हात वेगळे होताना, पण मध्ये एक छोटं हृदय जोडलेलं. एका चित्रकला प्रेमीने विचारलं, "हे कोणाचं प्रतिनिधित्व करतं?" ती म्हणाली, "ज्या प्रेमात ते दोघे हरवले आहेत." पण त्या प्रेमाने तिला स्वतःला सापडायला मदत केली. आणि विशेष म्हणजे त्याच प्रदर्शनात प्रसादही आला होता. आणि योगायोगाने त्याने ते चित्र पाहिलं आणि त्याने लगेच ओळखले की हे तिचंच काम असणार. तो मागे फिरला आणि खरंच तन्वी स्टेजवर होती. तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला, कारण तेव्हा ती आत्मविश्वासाने बोलत होती, "आपण जे हरवतो ते शेवटचं नसतं, ते नव्या प्रवासाची सुरुवात असतं. नात्याचा कधी घटस्फोट शेवट नसतो, तो स्वतःला पुन्हा शोधण्याची संधी असतो. आपल्याला नाती जोडायची असतात, पण काही वेळा जीवन आपल्याला नाती सोडायला शिकवतं." मी जेव्हा तुटले, जेव्हा मला वाटलं मी संपले, पण आज समजते की मी तेव्हाच खऱ्या अर्थाने जगायला सुरुवात केली होती. आता त्या वाक्यांनी प्रसादच्या मनात काहीतरी तुटलं. त्याने स्वतःला विचारलं, "ही ती स्त्री आहे का जिने माझ्या आयुष्याला अर्थ दिला, मला पूर्णत्व दिलं? पण मीच तिला हरवून बसलो आहे आज." कार्यक्रमानंतर प्रसाद तिच्या जवळ गेला. "तन्वी,
आणि ती क्षणभर थांबली. प्रसाद, तू? त्यांच्या नजरा भेटल्या होत्या, पण आता वेदना नव्हती, तर फक्त शांतता होती. खूप सुंदर चित्र आहे, तो म्हणाला. धन्यवाद. ती हलकं हसत म्हणाली. तू आनंदी दिसतेस. हो, कारण मी आता स्वतःसाठी जगायला शिकले आहे. मग दोघेही काही क्षण शांत उभे राहिले. तन्वी, मी एक गोष्ट सांगू का? हो, बोल की. मी अनेकदा विचार केला, आपण वेगळे झालो ते योग्य होतं का? पण आज समजते की ते योग्य होतं. कारण जर आपण तसेच राहिलो असतो, तर तूही आजची तन्वी बनली नसतीस. ती हसली आणि म्हणाली, हो, आणि तूही कदाचित एवढा समजूतदार झाला नसतास. तो म्हणाला, आपण हरवलेलं ते प्रेम नव्हतं, तर ती वेळच तशी होती. ती म्हणाली, आणि मिळवलं ते आत्मभान होतं. त्या संध्याकाळी ते दोघेही कॉफी घ्यायला गेले. पण ना त्या जुन्या अपेक्षा ना राग, तर फक्त दोन माणसं होती, ज्यांनी एकेकाळी एकमेकांना गमावलं होतं, पण आज एकमेकांना समजून घेतलं होतं. कॉफी शॉपमधून बाहेर येताना प्रसाद म्हणाला, तन्वी, तुला शुभेच्छा. आता आयुष्य तुझ्यावर प्रेम करते. ती म्हणाली, आणि तुला शांतता, कारण ती तुझ्यासाठी प्रेमापेक्षा देखील मौल्यवान वाटते. मग ते दोघे वेगवेगळ्या दिशेने चालत गेले, पण त्यांच्या चेहऱ्यावर आता अपूर्णतेचं सौंदर्य होतं. त्या रात्री तन्वी घरी आली. तिने डायरी उघडली आणि लिहिलं की कधी कधी नाती तुटतात, पण त्यातून आत्मा घडतो. मी आज एकटी नाही, मी पूर्ण आहे, कारण प्रेम केलं, हरवलं, पण मी स्वतःला पुन्हा सापडलं आहे. ती खिडकीत उभी राहिली, पावसात हात पुढे केला आणि स्वतःशीच हळूच म्हणाली की धन्यवाद आयुष्य, मला पुन्हा जगायला शिकवलंच. जीवनात काही संपत नाही, तर फक्त काही गोष्टी बदलतात. तर कधी माणूस तुटतो, पण त्या तुटलेल्या ठिकाणीच नव्या फुलाची कळी उमलते. विरहाचा निर्णय एका स्त्रीची स्वतःला पूर्ण शोधण्याची, स्वतःवर प्रेम करण्याची गोष्ट आहे. कारण समाजात घटस्फोट म्हणजे अपयश असं समजलं जातं, पण खरं अपयश म्हणजे स्वतःला गमावणं होय. खरं तर नातं वाचवण्याचा प्रयत्न जरूर करावा, पण जर नातं आपल्याला हरवू लागत असेल, तर त्यातून बाहेर पडणं हे ध्येय असतं. आणि जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करायला शिकतो, तेव्हा संपूर्ण जग आपल्यावर प्रेम करायला लागतं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.